लाखो वारकरी पंढरपूरला का जातात? नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या भूमीवर दरवर्षी एक असा भक्तीचा सोहळा रंगतो ज्यामध्ये लाखो लोक आपले दुःख, चिंता आणि थकवा विसरून फक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. हातात भगवा झेंडा, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ ही आहे आपल्या महाराष्ट्राची महान परंपरा, आषाढी वारी. पण या वारीमागे असे कोणते रहस्य आहे ज्यामुळे लाखो लोक, लाखो भक्त शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात? चला जाणून घेऊया. पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. चंद्रभागेच्या पवित्र तीरावर उभ्या असलेला विठ्ठल आपल्या भक्तांना प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवतो. विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवून विटेवर उभी आहे. यामागे एक सुंदर कथा आहे. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करत होता. त्याच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल त्याला भेटण्यासाठी आले. पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. त्याने देवाला थांबण्यासाठी एक वीट दिली. भक्ताच्या प्रेमामुळे भगवान विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासून भक्त त्यांना प्रेमाने विठ्ठल म्हणू लागले. आषाढी वारी म्हणजे फक्त पंढरपूरचा प्रवास नाही, हा मनाचा प्रवास आहे. वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर चालत असतात आणि मुखातून एकच नाम निघते, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. या नामस्मरणातून मनाला शांती मिळते, जीवनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वजण विठ्ठलाच्या चरणी समान आहेत. एकमेकांची सेवा करणे, प्रेम वाटणे आणि भक्तीच्या मार्गावर चालणे हाच वारीचा खरा संदेश आहे. आषाढी वारी आपल्याला शिकवते की देव फक्त मंदिरात नाही, तर तो भक्ताच्या निर्मळ मनात असतो. जिथे प्रेम आहे, सेवा आहे आणि श्रद्धा आहे, तिथेच विठ्ठलाचा वास आहे. जर तुमच्याही मनात पांडुरंगासाठी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय हरी विठ्ठल. श्री विठ्ठल आपल्या सर्व भक्तांना सुख, शांती आणि आनंद देवो. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. आणि यावर्षी विठ्ठलाकडे तुमचे काय मागणे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पांडुरंग हरी. धन्यवाद.